फुले रंजे, मी आलो कोर्टात जाऊन. अहो थांबा की वाईस, मी अभि येते कोर्टात तुमच्या संग. तुझं काय काम आहे तिथं? अहो मी बी येते, चला. तुमचं काय काम आहे तिथं? अहो माझ्या लेकाला कोर्टातनं निर्दोष सुट्ट्याला मला माझ्या डोळ्याने बघायचंय हो. हा का? मला बी माझ्या डोळ्यानं बघायचंय त्याला शिक्षा होताना. माझ्या लेकाची नोकरी खाल्ली आहे त्यानं. आमच्या दोघांवर घाणघाण आरोप केले, ते काय नाही. मी येणार. हे बघा, तुम्ही एक काम करा, मी बसतो घरात, तुम्ही दोघीच जा जा. अहो असं काय करताय? मग काय बोलायचं आता? चिवळ्या थांब, मी बी येते. आता तुझं काय काम आहे तिथं म्हातारे? अरे कोर्टात येते मी. नको ग, तू तिथं शिव्या देत बसशील आणि तू जज आहे ना कोर्टा बाहेर काढायला आपल्याला. आप्पा 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 चला चला लवकर बसा रिक्षा चला. आता कुठं बसू आम्ही? हा, एवढी डाबळ घेऊन आला तू, तुझ्या आता काय टपावर बसू काय? आम्हाला सगळ्यांना जायचंय. सगळे तुम्ही एकटंच येणार आहे ना? या नाही आले ना तर कोर्टाचा निकाल नाही लागणार. अहो पण सगळी कशाला, त्यांचं काय काम आहे तिकडं? ए मुर्द्यानो, अरे तुमचं काय काम आहे रे? हा, उतरा खाली. का त्या भामट्याला खांदा द्यायला जायचंय का काय? ए आजी अगं काय पण काय बोलते का? बरं ठीक आहे, चल बस चल रिक्षा तुम्ही, चल चल. अरे पण बसायचं कुठं? तुझ्या डोक्यावर बसू का? ए मंग्या झुंजा, तुमच्याकडे बायका आहेत ना? बायका 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 अरे बायका म्हणजे टू व्हीलर आहे ना, मग त्याच्यावर या तुम्ही दोघं. चला उतरा खाली, चला उतरा, चला चला उतरा 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 खाली, चला. ए या बसा लवकर. उतरा खाली. ए चला लवकर बसा. म्हातारे चल लवकर. ए अरे कुठे रे रिक्षा? आजी अगं फोडती का रिक्षा माझी? ए चल इकडे ये, इथे ये. ए जिथे आता रिक्षा काय मी चालू काय? नाही नाही चल. चल लवकर. हा चल. बाहेर करा. झाला मेकअप झाला? मेकअप झाला का? कोर्टात जायचंय ना? डिवोर्स स्प्रे मारला का? हसू येत आहे फार. चेहऱ्यावर हसू आहे? नाही, ते कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ते चेहऱ्यावर झळकत असेल. हा आहे ना ते आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. त्याच्यामध्ये हे पण आहे, मी किती गरीब, मी किती समजदार, मी कसं कायद्याचं पालन करतो, मी कसं माझ्या बायकोला लाली, ते सगळं. आज कुणाची नाचक्की करायची, आज कुणाचं चारित्र्य हनन करायचंय कोर्टात? टेलर काय साहेब, मी काय मुद्दाम करतो का हो हे सगळं? जे काय खरं तेच सांगतो. माणसानं कसं प्रामाणिक राहिलं पाहिजे, स्वाभिमानानं राहिलं पाहिजे, हेच मी सांगत असतो. बेटा टोका घेऊन चला. युगंधर, आता काय करायचं ठरवलंयस? नाही म्हणजे ह्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न करणार आहेस? काय झालं, बोलत का नाही आहेस? रागावलायस का? अजून दुसरं काय करू शकतो मी? असं का बोलतोस तू? मग कसं बोलू? तुला किती वेळ समजावून सांगितलं मी. बरं, कालही चेकपोस्टवर मी तुला न्यायला येतो असं बोललो, पण नाही, तुला मदतच नकोय माझी. पकडलं असतं पोलिसांनी मग? पकडलं तर नाही ना? अरे पण पकडलं असतं तर प्रॉब्लेम काय माझी मदत घ्यायला? युगंधर, जेवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी सतत मी तुझी मदत घेत राहिले ना, तर ह्या जगात माझा टिकाव कसा लागेल? हे बघ, मी स्वतःला सांभाळू शकते, माझ्या अडचणींवर मात करू शकते, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. तू नको माझी काळजी घेऊस. तू कोर्टात हुशारी दाखव. मला शब्द दिलायस, यांना बाहेर काढणार आहेस, यांना सुखरूप बाहेर काढणार आहेस, त्याकडे लक्ष दे. काढणार आहेस ना बाहेर? ठीक आहे, तुझा मी थांबते. ऑल द बेस्ट.
बघितलं तर नाही ना? नाही. थँक गॉड. एक काम कर लाली, तू इथेच थांब पार्किंग मध्ये, मी पुढे होतो, तू नंतर ये. हं? खटला सुरू करा. युअर ऑनर, लास्ट हिअरिंगला आपण अनेक लोकांच्या साक्षी ऐकल्या. माझ्याकडे जे काही पुरावे होते ते कोर्टासमोर सादर केले. साक्षीदारांच्या साक्षीवरून आणि पुराव्यांवरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. पण मिलॉर्ड, या प्रकरणावर अजून प्रकाश टाकण्यासाठी मी विटनेस बॉक्समध्ये पुन्हा एकदा काही साक्षीदारांना बोलवू इच्छितो. त्यासाठी मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. मी लालीचे वडील यांना पुन्हा एकदा विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो. मला सांगा, तुमची मुलगी लाली बेपत्ता आहे, गायब झाली, हे तुम्हाला कधी कसं कळलं? लालीच्या आईवर हल्ला झाला होता आणि ती आजारी होती, हातरुणाला खिळून होती. म्हणून म्हटलं 4 दिवस तिची सेवा करायला लालीला बोलवावं. म्हणून मग मी ते बोलायला तिच्या सासरी गेलो. तर तिथं मला कळलं की ती 4 दिवस आधीच ती माहेरी गेली. आता तिथं माहेरी आलेलीच नव्हती. पण गोपाळचं असं म्हणणं आहे की लालीने तुमच्या फोनवरून गोपाळला फोन केला की मी माहेरी पोचलीये. हे बरोबर आहे? अहो, लाली माहेरला आलीच नाही तर माझ्या फोनवरनं गोपाळच्या फोनवर फोन कशी करेल? पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. सुभाषरावांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या फोनवरून लालीने गोपाळला फोन केलाच नव्हता, कारण लाली घरी पोचलेलीच नव्हती. मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. सुभाषरावांचे कॉल रेकॉर्ड्स. ज्या दिवसापासून लाली बेपत्ता आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत सुभाषरावांच्या फोनवरून गोपाळला फोन गेलेला नाहीये.